तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जी तपास सुरू आहे आणि सरकारची जी भूमिका आहे त्यावर ग्रामस्थ प्रश्न उपस्थित करतात। वळत पुढच्या बातमीकडे, बातमी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून। शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची व्याप्ती वाढायला लागली आहे का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। शिंदेंकडून एकामागोमाग एक ठाकरे गटाचे नेते आणि पदाधिकारी फोडण्याचं काम सुरू आहे। त्यावर आता ठाकरेंचे विश्वासू वैभव नाईकही शिंदे गटात जाणार का याची चर्चा सुरू झाली। याचं कारण हे आहे की शिंदे गटाच्या मंत्र्यांनी वैभव नाईक यांच्याबद्दल एक विधान केले। दुसरीकडे ठाकरे गटानं डॅमेज कंट्रोलला सुरुवात केलेली आहे। ठाकरे गटांकडून बैठकांचे सत्र सुरू झालेले आहे। एकूण शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामधलं युद्ध सध्या सुरू कसं आहे बघूया। शिंदेंचं ऑपरेशन टायगर, ठाकरे गटाला घरघर। विधानसभेतल्या पराभवानंतर ठाकरे गटात भूकंपाची मालिका सुरू आहे। एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगरला सुरुवात केली आणि ठाकरे गटाचा एक एक नेता फोडायला सुरुवात झाली। शिंदेंच्या या ऑपरेशन टायगरची सुरुवात झाली कोकणामधून। राजापूरमधून पराभव झाल्यानंतर राजन साळवींनी शिंदे गटात प्रवेश केलाय। त्यानंतर आता सिंधुदुर्गात कुडाळमधून पराभूत झालेले वैभव नाईकही शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। वैभव नाईक यांची चर्चा चालू आहे। सगळ्याच गोष्टी तुम्हाला एकदम उघड करून आम्ही पण नाही सांगणार। काही गोष्टी गुप्त पण ठेवायला लागतात, परंतु योग्य वेळेला तुम्हाला ते सांगितलं। लोकसभेतल्या यशानंतर विधानसभेच्या निवडणुकीवेळी अनेकांनी ठाकरे गटात प्रवेश केले, पण विधानसभेत पराभव झाल्यानंतर मात्र ठाकरे गटातले नेते आणि पदाधिकारी पक्षाची साथ सोडायला लागलेत। राजन साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केला। दापोली नगर पंचायतीतल्या 5 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केलाय। मीरा भाईंदरमध्ये 3 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केलाय। पुण्याचे उपशहर प्रमुख राजेश पळसकर यांनी राजीनामा दिलाय। नांदेडचे सहसंपर्क प्रमुख दत्ता कोकाटे यांनी राजीनामा दिलाय। संभाजीनगरचे सुरेश बनकर यांनी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केलाय। संभाजीनगरचे राजू शिंदेही नाराज असल्याची चर्चा आहे। विधानसभेतल्या अपयशानंतर ठाकरे गटात नाराजीचे स्फोट होऊ लागलेत। उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवरही सवाल उपस्थित केले जाऊ लागलेत, तर अनेक जण पालिका निवडणुकीआधीच आपली जागा सेफ करून ठेवतायत। ठाकरेंचे खासदारही शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती। यानंतर राज्यात आणखी एक भूकंप होणार का अशी चर्चा सुरू झाली। ठाकरे गटाच्या सर्व खासदारांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही ठाकरेंसोबत असल्याचं स्पष्ट केलं होतं, पण शिंदेंचं ऑपरेशन टायगर सुरू असल्याची कबुली आता ठाकरेंच्या खासदारांनीच दिली आहे। आपण सर्वजण पाहतात या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जे काही चित्र या ठिकाणी निर्माण होत चाललेलं आहे, अनेक दबाव तंत्राचा वापर चाललेला आहे, पैशाचे आमिष दाखवून राहिलेले आहे, वेगवेगळ्या प्रकारे युक्त्या लढवल्या जात आहे आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र माननीय उद्धवजी ठाकरे यांना कसं शिवसेनेचं वलय कमी करता येईल, कसे आमदार फोडता येईल, कसे खासदार फोडता येईल, कसं त्यांच्या नेतृत्वामध्ये ज्या महाराष्ट्रात शिवसेना उभी झाली ती कशी खिळखिळी करता येईल याचा दिवस रात्र या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे। टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही आम्ही या ठिकाणी पाहत आहोत। आम्ही कधीही असा उन्मत्त काम करणार नाही। आम्ही कधीही फोडाफोडीचं राजकारण कधीच केलं नाही। आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये ही पद्धती नाही आहे। विकसित महाराष्ट्राचा संकल्प माननीय देवेंद्रजींनी केला आहे, तो काही आम्ही अशा पद्धतीने महाराष्ट्र पुढे नेणार नाही आहोत। विकासाच्या मुद्द्यावर आम्ही महाराष्ट्र पुढे नेतो आहे। मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आणि या संकल्पाला साथ देण्याकरता आमच्याकडे अनेक लोक पक्षप्रवेश करतात। आम्ही कधीही कुणाला आमच्या पक्षात या, आमच्या पक्षामध्ये जबरदस्तीने त्या ठिकाणी आमच्याकडे काही स्पेस आहे म्हणून आम्हाला या ठिकाणी या असं कधी म्हणत नाही। आता इतकं सगळं होत असताना ठाकरे गटाच्या मुलुख मैदानी तोफ भास्कर जाधवांच्या व्हॉट्सअप स्टेटसनं ठाकरे गटाचं स्टेटस आणखीनच डॅमेज केले। आधी पक्षावर नाराजी व्यक्त केली, नंतर पत्रकार परिषद घेत विधानाचा विपर्यास केल्याचं म्हटलं आणि त्यानंतर 24 तासात ठेवलेल्या 2 स्टेटसनं भास्कर जाधवांची नाराजी हायलाइटच केली। म्होरक्या जिद्दी आणि धाडसी असेल तर माणसंच काय, जनावरं पण विश्वास ठेवतात, अशा आशयाचं स्टेटस भास्कर जाधव यांनी ठेवलं होतं। लगेचच अवघ्या काही तासात
भास्कर जाधवांच्या आणखी एका स्टेटसनं त्यांच्या नाराजीचं स्टेटस दाखवून दिलं। यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी आणि चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम जपायची असतात, कारण त्या आरशासारख्या स्वच्छ आणि प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीही जात नाही। तुमच्याकडून जर चुकलं तर तुम्हाला बोलणारा रागवणारा असावा, तुम्ही चांगलं काम केलं तुम्हाला शाबासकी देणारा असावा। आणि एवढं स्वच्छ प्रतिमेच्या आरशामध्ये स्वच्छ प्रतिमा दिसत असणाऱ्या माणसावर जर आरोप प्रत्यारोप होत असेल तर तो माणूस कसा सहन करेल हा त्याच्यातला त्यांना सांगायचा अर्थ आहे। म्हणून आता हे स्टेटस बदलत जाणार, भास्कर राव तिथे राहणार नाही। भास्कर रावच्या स्वभावात जी गोष्ट बसत नाही ते गोष्ट तो माणूस करत नाहीत, हे सत्य आहे। आम्ही भास्कररावला उचकवण्यासाठी नाही तर त्याचा स्वभाव जो आहे गेली 20 वर्ष मी स्वतः पाहते सभागृहामध्ये, तो कुणाची भाडबीड ठेवत नाही। इकडे ठाकरे गट पुन्हा एकदा फुटतो की काय अशा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाल्यात। त्यानंतर ठाकरे गटानं लगेचच डॅमेज कंट्रोलला सुरुवात केली। ठाकरेंनी 20 तारखेला खासदारांची तर 25 फेब्रुवारीला आमदारांची बैठक बोलावली आहे। तर सोशल मीडियावरील ऑपरेशन टायगर बाबत सुरू असणाऱ्या चर्चेला आता ठाकरे गट उत्तर देणार आहे। फेक नरेटिव्हला उत्तर देण्यासाठी ठाकरे गटाच्या डीजी शाखेकडून नियंत्रण ठेवलं जाणार आहे। 1 वर्षापासून ठाकरे गटाच्या युवा सेनेकडून डीजी शाखेचं काम सुरू आहे। ठाकरे गटासंबंधित फेक नरेटिव्हला ही डीजी शाखा उत्तर देणार आहे। मुंबईमधल्या प्रत्येक शाखेला एक डीजी शाखा समन्वयक नेमला जाणार आहे। डीजी शाखेच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्नही सोडवले जाणार आहेत। शिवाय सोशल मीडियावर ठाकरे गटाच्या कामांची प्रसिद्धी केली जाणार आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने प्रचार केला जाणार आहे। येणारी महानगरपालिकेची निवडणूक ही ठाकरे गटासाठी अस्तित्वाची असणार आहे। बालेकिल्ला असलेल्या मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली इथे सत्ता मिळवणं हे ठाकरे गटाचं लक्ष्य असणार आहे। पण त्याआधी होणारं डॅमेज टाळणं आणि पुन्हा शाखा पातळीवर संघटना बांधणं हे आव्हानही ठाकरेंसमोर असेल। कोकणातून सुरू झालेल्या शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची व्याप्ती येत्या काळात कुठपर्यंत पसरणार आणि त्याला ठाकरे कसा पलटवार करणार हे समजेलच। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।